शेतकरी बांधवांनो, ही जी काही आळी दिसत आहे तर ही आळी आहे लवकर येणाऱ्या खोडकिडीची आळी आहे. कौडगाव हुड्यामध्ये आम्ही आलेलो आहेत आणि बऱ्याच ठिकाणी बघा आता हे जसं ही झाली तर ह्या आळीचा प्रादुर्भाव होऊन आपल्या ऊस पिकामध्ये हे काही जे मेलेलं दिसायला आहे पोंगा, तर एकाच ह्याच्यामध्ये जवळपास आता आम्ही किती काढले असतील बरं आपण आता एकाच ह्याच्यात 10-12 काढले, कमीत कमी 7 ते 8 टन निघालं आहे का नाही. म्हणजे सांगायचा उद्देश जसं ETL आपण म्हणतो आर्थिक नुकसान पातळी, बघा हा सुद्धा पोंगा जो आहे तो मेलेला आहे आणि अशा पद्धतीने जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पोंगेमर होईल आणि ही पोंगेमर झाल्यामुळं आपलं आर्थिक नुकसान जे आहे ते होतं का, तर हा पुन्हा ऊस इथं तयार होत नाही. तर अशाच पद्धतीने जे आहे ते पोंगेमर नवीन लागवडीमध्ये जे आहे ते व्हायला चालू झालेली आहे. तर त्याच्यासाठी जसं आता हे रान कोरडं आहे तर ह्या ठिकाणी आता ठिबक नाही आहे, तर ह्या ठिकाणी शिफारशीतलं कीटकनाशक जर आपल्याला वापरायचं असेल तर क्लोरॅन्ट्रिप्रोल म्हणजे कोराजेन आपण त्याला म्हणतो, तर त्याची आळवणी जी आहे ते आपण करावी. किमान 300 लिटर पाणी बॅलरमध्ये घेऊन त्याच्यामध्ये 150 मिली 1 एकर क्षेत्रासाठी कोराजेन आपण जर टाकलं आणि त्याची कोरडाईत आळवणी केली आणि नंतर जर पाणी दिलं तर ह्याचं जे आहे ते ह्या आळीचं कंट्रोल होईल. अन्यथा असे नवीन येलेले कोंब सुद्धा जे आहे ते आपले पोंगेमर होऊन जे आहे ते आपलं नुकसान जे आहे ते ह्या ठिकाणी होणार आहे. आमच्या आता शिफारशीत कोराजेनचा स्प्रे नसला ऊसामध्ये, पण तरीसुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी आमचे अनुभव आहे की क्लोरोपायरीफॉसची फवारणी घेतली, त्याच्यानंतर ह्याची फवारणी घेतली, आलिकाची फवारणी घेतली, पण त्याच्यामध्ये ही आळी कंट्रोल झाली नाही. पण ज्या ठिकाणी कोराजेनचा स्प्रे शेतकऱ्यांनी घेतला त्या ठिकाणी मात्र जे आहे ते ही आळी कंट्रोलमध्ये आलेली आहे. त्याच्यामुळं आपण कोराजेनचा सुद्धा स्प्रे जर आपण घेतला तर निश्चित त्या ठिकाणी फायदा ह्या पूर्वीच्या शेतकऱ्याला झालेला आहे. त्याच्यामुळं आपण त्याचासुद्धा स्प्रे जर आपण घेतला, कारण की बऱ्याच ठिकाणी असं होतं की आळवणी करत बसायला वेळ नसतो शेतकऱ्याला, तर त्याला पर्याय म्हणून आपण ह्या पद्धतीनं जे आहे ते फवारणीसुद्धा करू शकतो. मात्र 2 जे अनुभव आहेत आलेले आमचे की क्लोरोपायरीफॉसनं कंट्रोलमध्ये आली नाही, तर त्याच्यासाठी आपण कोराजेनचा स्प्रे घ्या, अन्यथा आळवणी जी आहे ते आपण करा. हे आळीचं एक वैशिष्ट्य आहे की हे आळीचं जे आहे ते अंडी दिल्यानंतर अंड्यातून निघालेली आळी ह्या छिद्रातून आतमध्ये जाते आणि आपला पूर्ण गाभा जे आहे ते खाते आणि आपल्या पिकाचं ऊस पिकाचं जे आहे ते नुकसान करते. त्याच्यामुळे हिच्या नियंत्रणाच्या उपाययोजना आपण तात्काळ कराव्यात का, कारण की इथून पुढं आता ऊन जसं जसं वाढेल तसं तसं ह्या आळीचा जो आहे तो प्रादुर्भावसुद्धा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये होऊन अशा पद्धतीनं पोंगे मरतील.